नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी श्री राज ठाकरे यांचं भाषण 2 वेळेला ऐकलं आणि मी जेव्हा म्हणतोय की श्री राज ठाकरे यांना या गोष्टीची जाणीव झालेली आहे का की महाराष्ट्रामध्येच एका पठडी बाहेरच्या आणि फक्त विचारच नाही तर प्रत्यक्ष आचरणाला सुद्धा एक मोठा वाव मिळालेला आहे का. आणि 2 वेळेला भाषण मी यासाठीच बघितलं की श्री राज ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले, खरं म्हणजे आजचं त्यांचं भाषण जर त्यांना याचा अंदाज आलेला आहे की ही निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षीच्या मार्च-एप्रिल नंतरच होईल, तेव्हा त्यांनी आपले पुढचे भाषणाचे मुद्दे बरेचसे राखून ठेवलेले आहेत असं वाटलं. आणि काही जणांना असंही वाटू शकतं की श्री राज ठाकरे यांच्या आजच्या भूमिकेमुळं येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी थोडीशी पायाभरणी केली आणि कदाचित भारतीय जनता पार्टीबरोबर थेट युती न करता जर तशी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे या गटाची रचना असेल तर राज ठाकरे, कारण ठाकरे हे या नावाला एक मोठं वलय आहे, तर राज ठाकरे यांना वेगळ्या पद्धतीनं आपल्याबरोबर घ्यायचं. आणि म्हणून श्री राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारी यांच्या विरोधात आपली भूमिका नव्हती, तर आपण मराठी माणसांना तिथं नोकरी का नाही मिळत आहे असा प्रश्न उपस्थित केला. अनावादानं ते घडलं, कारण अनावादाने या संदर्भात की आम्हाला माहितीच नव्हतं की अशा पद्धतीच्या रेल्वे भरती संदर्भातल्या जाहिराती ह्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या वर्तमानपत्रामध्ये आल्या. आणि मग मनसे सैनिक तेव्हा तिथे जेव्हा गेले की जेव्हा हे विशेषतः बिहारमधून आलेले, कारण हाच संदर्भ त्यांनी वापरला आहे, बिहारमधून आलेल्या मंडळींची जेव्हा त्यांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी आईवरून शिवी दिली आणि मग ऑब्व्हियसली वाद झाला. असा एक वेगळ्या पद्धतीचा त्यांनी डिफेन्स केला. म्हणजे राज ठाकरे यांनी बरंचसं अराजकीय भाषण आज केलं असं जरी आपण म्हटलं तरी आगामी काही गोष्टी याच्यातनं निश्चितपणे सुतोवाच होत आहे. आणि विशेषतः त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जी धारधार टीका केली तेवढी टीका राज्यपाल कोश्यारी यांच्यावरती केली नाही. कदाचित राज्यपाल कोश्यारी यांच्या अलीकडच्या भाषणाचा संदर्भ हा ज्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरला जात आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं राजकारण आहे असं वाटलं असावं त्यांना. आणि मूळच्या गुजरातच्या संदर्भात त्यांनी पंतप्रधानांना जे प्रश्न विचारले त्या प्रश्नात मात्र ते प्रश्न यापूर्वी पण त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधानांना टीकेचा सूर लावला होता त्यालाच थोडंसं कॅरी ऑन करा. म्हणजे नेहमी राज ठाकरे काय म्हणतात तर माझ्या भूमिकेमध्ये सातत्य नाही आहे अशी जी टीका माध्यमं करतात. आणि आपल्याला असं वाटतं की राज ठाकरे यांनी वेळोवेळी वेगळ्या भूमिका घेतल्या, कारण 2009ला त्यांना ज्या पद्धतीचं यश मिळालं होतं त्याच्यामध्ये सातत्य का नाही राहिलं तर त्यांनी धरसोडपणा केला. थेट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार मागं घेण्याची गोष्ट केली जी राजकारणामध्ये स्वीकार्य नाही आहे. पण असं असूनसुद्धा राज ठाकरे यांच्याबद्दल एक आपण निश्चित म्हणू शकतो की राज ठाकरे यांच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही असं म्हटलं तरी ते सतत सांगतात. म्हणजे त्या पुस्तिकेचा जो अर्थ त्यांनी महाराष्ट्रासमोर मांडला आहे तो हाच आहे की आम्हाला हे सांगितलं जातं की आमच्या भूमिकेमध्ये, आमच्या आंदोलनामध्ये सातत्य नाही आहे, पण तरीसुद्धा आम्ही एवढी सगळी आंदोलनं केली. आम्ही टोलचं आंदोलन केलं, त्या टोलच्या आंदोलनामुळं 65 टोल महाराष्ट्रातले बंद झाले हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर मराठी माणसाच्या मुद्द्यावरती जेव्हा रेल्वेचं आम्ही आंदोलन केलं त्यामुळं महाराष्ट्रातल्या तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी मिळायला सुरुवात झाली. आम्ही हेच सांगत होतो की फक्त गुजरातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यामध्ये तुम्ही उद्योगधंदे घेऊन जा, कारण मग तिथे प्रगती झाली तर इथं हे लोक येणार नाहीत. सो त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये कसं सातत्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा लावरे ते व्हिडिओ ते आत्ता त्यांचा असलेला राजकीय प्रवास याच्यामध्ये विसंगती निश्चित आहे आपल्याला जाणवतं. पण तरीही राज ठाकरे यांच्या भाषणाचं मला जे महत्त्व वाटतं ते आज हे आहे की राज ठाकरे हे महाराष्ट्रातले असे एकमेव नेते आहेत की जे जातीच्या मुद्द्यावरती सतत महाराष्ट्राला जागृत करण्याचा, जागं करण्याचा प्रयत्न करत आहेत की महाराष्ट्रामध्ये जातीय राजकारणाचे, धार्मिक राजकारणाचे जे मुद्दे मांडले जातात, अर्थात राज ठाकरे यांचा भोंग्याचा विषयसुद्धा धार्मिक ध्रुवीकरणाचा भाग नाही असं मानायचं काही कारण नाही, पण राज ठाकरे यांनी सातत्यानं जातीच्या बाहेर जाऊन राजकीय भूमिका मांडलेल्या आहेत आणि याबद्दल त्यांचं कौतुक निश्चितपणे करायला हवं. पण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आज कुठल्याही गावामध्ये गेलात, कुठल्याही वयोवृद्ध मिडल एज माणसाला विचारलं तर महाराष्ट्रातल्या विद्यमान राजकारणाबद्दल त्याला निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचा तिटकारा आलेला आहे. आणि तो तिटकारा असा आहे की त्याला जर राजकीय बातम्या तो जरूर बघतो, कारण आपल्याकडे पॉलिटिकल अवेअरनेस आणि त्याबद्दलची चर्चा लोक करत असतात,
पण त्या चर्चेमध्ये जेव्हा हे वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे, ती भाषा येते, त्यावेळेला मात्र हीच मंडळी की जी आज मध्यमवयीन आहेत किंवा जी आज 50शीकडे झुकलेली आहे, ती मंडळी मात्र आत्ताच्या विद्यमान राज्यकर्त्यांना, सर्वच राजकीय पक्षाला अतिशय टोकदार पद्धतीनं ते टीका करतात. आणि हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे. आणि जे राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय आहेत तेही खाजगीमध्ये बोलताना अशाच पद्धतीनं म्हणतात की अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रानं कधीच बघितलं नाही. आणि म्हणून राज ठाकरे यांच्या आजच्या भाषणाचं महत्त्व हे आहे की जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते राज ठाकरे यांनी अतिशय सुस्पष्ट, व्यवस्थित मांडलं. आणि खरं म्हणजे मधल्या काळामध्ये श्री संजय राऊत हे जेल बाहेर आल्यानंतर आणि त्याही आधी दैनिक सामनामध्ये एक अग्रलेख आला होता की महाराष्ट्रानं सगळ्यांनी बसून आता याबद्दलचा जो एकमेकातला वैयक्तिक वैरभाव आहे तो संपवायला हवा. मला श्री अजित ठाकरे यांची भूमिका, अजित पवार यांची भूमिका पटली होती की तेही म्हणाले की कुणीतरी एकदा शांतपणे हे समजून घ्यायला हवं की जे काही चाललंय ते योग्य नाही आहे. पण याहून पुढं जात राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली त्याची मात्र सर्व राजकीय पक्षांनी शांतपणे विचार करण्याची अतिशय महत्त्वाची निकड आहे. कारण ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, राज ठाकरे यांनी काय सांगितलं की जी भाषा तुम्ही वापरता, त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या त्या शब्दाचा पुनरुल्लेख केला आणि त्या पद्धतीची भाषा महाराष्ट्र राज्यातला एक मंत्री वापरतो, त्याला असं वाटतं की हा एक विनोदाचा भाग आहे. तोही महाराष्ट्रातल्या अतिशय 2-3 वेळेला ज्या आपल्या मतदारसंघाचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करतायत त्या महिला नेत्याबद्दल ते असं वक्तव्य करतात आणि त्यात विनोदाचा भाग आहे असं समजतात. त्यावेळेला राज ठाकरे यांनी जो महत्त्वाचा मुद्दा मांडला तो हाच आहे की जी महाविद्यालयीन तरुण मंडळी आहे किंवा जी राजकारणात येऊ घातलेली मंडळी आहेत ती मंडळी काय पद्धतीनं राजकारणात बघत असतील. मी स्वतःला रिलेट यासाठी केलं की मी जत तालुक्यामध्ये त्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भामध्ये जेव्हा रिपोर्टिंग करत होतो तेव्हा माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी अनेक लोकांशी बोलत होतो. आणि बोलता बोलता तिथं असलेले एक वकील मला असं म्हणाले की 5 वर्षामध्ये पुढच्या महाराष्ट्रातल्या राजकारणातनं जे सबुरीचं राजकारण करतात ती सगळी मंडळी बाद होती. तर मी म्हटलं असं का? तर ते म्हणाले की ज्या पद्धतीची भाषा, ज्या पद्धतीचा वैरभाव गावागावामध्ये आलेला आहे तो अतिशय चिंताजनक आहे. आणि मग राजकीय अपरिहार्यता अशी आहे की आता तो ते करतोच आहे, तर मग त्याहून पुढं जाऊन 2 पावलं जे करतील तेच राजकारणामध्ये टिकतील. आणि त्यांच्या राजकारणाचा जर आयडॉल हे अशा पद्धतीचे राजकीय नेते असतील तर ते महाराष्ट्रासाठी अतिशय घातक आहे. आणि श्री राज ठाकरे यांच्या भाषणातला हाच पहिला महत्त्वाचा मुद्दा होता. हो, त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावरती टीका केली, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावरती टीका केली. पण माझ्या लेखी आजच्या भाषणामध्ये जरी ते एका राजकीय नेत्यांनी केलेलं भाषण असलं तरी या भाषणाचा सर्वात महत्त्वाचा अर्थ असा आहे की याचा सगळ्यांनीच गांभीर्याने जर विचार नाही केला तर महाराष्ट्रात जी काही राजकीय संस्कृतीची अधोगती सुरू आहे ती अधिक 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 अधोगतीला जाताना आपल्याला दिसेल. काही जणांचं मत असं आहे, जे आत्ता प्रेक्षक कमेंट्स करतायत, मलाही ते जाणवलं की भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान राजकारणावरती राज ठाकरे अधिक आक्रमकपणे बोलतील. विशेषतः जो अनावश्यक वाद भगतसिंह कोश्यारी यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळं, मी म्हणणार नाही की ती सगळ्याच वक्तव्याचा जो अर्थ महाराष्ट्रासमोर मांडला गेला आहे तो अगदीच बरोबर आहे, पण राज्यपाल पदासारख्या संवैधानिक पदावरती बसलेली व्यक्ती जी अनावश्यक वाद निर्माण करते त्या वादावरती महाराष्ट्रामध्ये आत्ता असलेल्या सरकारबद्दल किंवा आत्ता जो नव्याने कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद तयार होऊ घातलेला आहे त्याच्याबद्दल श्री राज ठाकरे बोलतील. पण बहुधा त्यांनी, मी सुरुवातीलाच म्हणालो तसं, ही निवडणूकच नाही आहे, पुढं निवडणुका कधी होतील याची माहिती नाही आहे, तर आपल्या कार्यकर्त्याला आपण काय काम केलेलं आहे हे लोकांपर्यंत घेऊन जावं एवढाच एक उद्देश आजच्या सभेतल्या भाषणामध्ये त्यांनी ठेवला होता. पण मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतो तो, आणि मी माझ्या प्रत्येक रिपोर्टिंगमधून हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की प्रत्येक गोष्टी ऑब्जेक्टिव्हली बघितली पाहिजे. राज ठाकरे यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टींची एकमेकांची जी तुलना केली आहे ती मला असं वाटतं की ती अतिशय योग्य पद्धतीची तुलना आहे. तुलना ही आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचीसुद्धा 2 पातळीवरती आपल्याला विभागणी करता येईल. कारण मी सेल्युलर जेल बघितलेलं आहे, तिथं असलेल्या स्वातंत्र्यवीर फक्त सावरकरच नाही
तर तिथं जे 3-3.5 हजार स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी ज्या पद्धतीच्या यातना भोगल्या, त्या यातना ह्या देशासाठी त्यांनी भोगलेल्या यातना होत्या. ह्या एकदा मान्य केल्या की त्यानंतरची सावरकरांची जी मांडणी आहे की जी हिंदू आणि मुसलमान ह्या दोन धर्मीयांना वेगवेगळी विभाजित करणारी आहे, ती वगळून सुद्धा सावरकराकडे बघता येतं. त्यामुळं सावरकरांच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या कॉन्ट्रीब्युशनची, त्यांनी मांडलेल्या विज्ञाननिष्ठ, विज्ञान आधारित पण पितृभूमी, मातृभूमी, पुण्यभूमी वगैरे अशा संदर्भातल्या भारताच्या भूमिकेबद्दल विवाद असू शकतो. ती भूमिका ज्यांना मान्य नाही त्यांनी ती मान्य करू नये, कारण या देशामध्ये जे या देशाचा अविभाज्य भाग आहेत अशा कोणत्याही व्यक्तीला या देशातनं बाहेर करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती श्री राहुल गांधी यांनी जी अनावश्यक टीका महाराष्ट्रामध्ये येऊन केली आणि त्यामुळं भारत जोडोतल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडं सुद्धा माध्यमांचं दुर्लक्ष जे झालं. आणि मला फार आश्चर्य वाटतं की राहुल गांधी यांनी काय मुद्दे नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्रात आणि त्याच्या आधीच्या यात्रेमध्ये मांडले होते. बेरोजगारी, तरुणांचे प्रश्न, समाजातली अस्वस्थता, उद्योगधंद्याबद्दल जे काही वातावरण आहे ते, हे या अर्थाने मी म्हणतो की दोन्ही बाजूचे वेगळे नॅरेटिव्ज आहेत. पण याबद्दल, महागाई याबद्दलची चर्चा पुन्हा भारतीय जनता पार्टीला ते ज्या पद्धतीचं राजकारण करतात त्याच पठडीवरती घेऊन जायला संधी मिळवून देणारी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. आणि काही लोक असं म्हणतात की राहुल गांधी यांच्या नंतर झालेल्या भोकरच्या सभेकडे राष्ट्रीय माध्यमांचं लक्ष वेधावं म्हणून अशा पद्धतीची खेळी केली गेली आहे. मी राहुल गांधी यांच्याबरोबर 6 दिवस फिरलो, त्यांची जी काही स्ट्रॅटर्जी आहे ती माझ्या लक्षात आली. अनावश्यक पद्धतीचा वाद आहे हे लक्षात आल्यानंतरच, आणि मला नाही वाटत की नंतरची त्यांची जी शेगावची सभा होती त्या सभेकडं लक्ष वेधून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा हा भाग होता. पण एक जरूर झालं की श्री राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडं पुन्हा माध्यमांचं दुर्लक्ष होऊन जे मुद्दे गेली अनेक वर्ष ते बोलत आहेत आणि त्यांना त्यातनं काही पॉलिटिकल बेनिफिट होताना दिसत नाही, अशाच मुद्द्यावरती ते आले. सो राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात तेच सांगण्याचा प्रयत्न केला की जी आपल्या देशाची आयकॉन्स आहेत आणि त्यांनी फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करणाऱ्या राहुल गांधी यांनाच हे नाही सांगितलं, तर भारतीय जनता पार्टीचे नेते, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, की ज्यांच्याकडं अतिशय पुरोगामी, विज्ञानवादी, उद्योगधंद्यांना अनुकूल असा दृष्टिकोन होता, ज्यांनी अनेक संस्था उभारल्या, त्याची बांधणी केली. भाकरा नानगलसारखं धरण घ्या, इस्रो, स्पेस एजन्सीज घ्या, IITs घ्या, संस्थात्मक बांधणी घ्या. अर्थात त्यांच्या कन्येनं नंतर ज्या पद्धतीचं ऑथोरिटेरियन ह्या देशामध्ये राजकारण केलं हा एक वेगळा भाग असला तरी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या देशाची पायाभरणी केली ही न नाकारता येण्यासारखी गोष्ट आहे. ती केवळ आपल्या राजकारणाला पूरक होत नाही, म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरती वैयक्तिक चारित्र्यहनन करण्याचे जे प्रयत्न सुरू असतात त्याच्यावरती पण राज ठाकरे यांनी आज फोकस केला आणि त्यांनी हेच सांगितलं की आता हे सोडून द्या. आणि म्हणून मी हा मुद्दा टॅग केलेला आहे की श्री राज ठाकरे यांना याची जाणीव झालेली आहे का की महाराष्ट्रातल्या विचारी समाजामध्ये अशा पद्धतीचा विचार आता हळूहळू बळावत चाललेला आहे की जेवढे म्हणून महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्ष आहेत, इन्क्लुडिंग महाराष्ट्र नवनिर्माण सेना, यांच्या पारंपरिक पठडीच्या राजकारणाला महाराष्ट्रातला मतदार, विशेषतः जो मध्यमवयीन आहे, तो वैतागलेला आहे. त्याला ह्या सगळ्या प्रश्नात काहीही रस नाही आहे. तो टेलिव्हिजनच्या स्क्रीनकडे पण फिरकत नाही आहे. त्याला हे प्रश्न बघून हे महाराष्ट्राचे प्रश्न नाही आहेत, हा महाराष्ट्र नाही आहे याची पूर्ण कल्पना आलेली आहे. पण तरीसुद्धा जे मुख्य 4-5 राजकीय पक्ष आहेत ते या बाहेरचा विचार या महाराष्ट्रासमोर मांडत नसल्यामुळं केवळ अपरिहार्यता म्हणून ते या किंवा त्याला मतदान करतायत. आणि म्हणून मला असं वाटलं की श्री राज ठाकरे हे जे नेहमी लोकांच्या मनातले प्रश्न मांडत असतात तशी त्यांना आज कदाचित जाणीव झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये एका अशा राजकीय विचाराला अवकाश आहे की जो आता प्रचलित राजकारणाच्या बाहेर जाऊन विचार करेल आणि प्रचलित राजकीय मुद्द्यांच्याही बाहेर जाऊन विचार करेल. आणि म्हणून राज ठाकरे यांच्या भाषणाकडे मी एवढ्याच मर्यादित आज बघितलं की राज ठाकरे यांनी राजकीय मुद्द्यांना अगदीच दुर्लक्ष केलं असंही नाही आहे. त्यांचा प्रायमरी प्रिन्सिपल पॉलिटिकल ऑपोनंट म्हणजे राजकीयदृष्ट्या हा शिवसेना आहे आणि श्री उद्धव ठाकरे आहेत हे त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं त्यांनी फक्त उद्धव ठाकरे आणि कोश्यार यांना जाता जाता एक छोटासा फटकारा मारला. अदरवाईज उद्धव ठाकरे यांच्यावरती ज्या पद्धतीची टीका केली तशी टीका त्यांनी इतरावरती केली नाही. पण तरीसुद्धा राज ठाकरे यांच्या भाषणाचं आजचं महत्त्व जे मला वाटलं ते हेच आहे
की इतर राजकीय पक्षाचे प्रमुख नेते मंडळी ज्यांनी अशी भूमिका वारंवार मांडायला हवी तशी भूमिका ते मांडत नाही आहेत. उलट धर्म, जात, पंथ याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकांना कसं गुरफटून टाकता येईल अशा पद्धतीची वक्तव्य वारंवार करतायत. त्यात मग जुने राजकीय पक्ष, नवीन राजकीय पक्ष आणि आपण ज्याला सीझन्ड पॉलिटिशियन म्हणतो असे सगळे सीझन पॉलिटिशियन असताना श्री राज ठाकरे यांनी एक वेगळा विचार तरी किमान महाराष्ट्रासमोर सुस्पष्टपणे मांडला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटलं की श्री राज ठाकरे यांना अशा पद्धतीची एक जाणीव झालेली आहे की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सुद्धा अशा पद्धतीच्या राजकीय टीका टिप्पणीवरती एक प्रकारचा तिटकार आलेला आहे. अर्थात राज ठाकरे आपल्या या भूमिकेवरती किती टिकून राहतात, सातत्यानं हीच भूमिका ते कसे मांडत राहतात हेही बघावं लागेल. पण एका गोष्टीबद्दल राज ठाकरे यांना पूर्ण आपण क्रेडिट द्यावं की जातपातीच्या बाहेर जाऊन महाराष्ट्रातल्या गुणवानांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका श्री राज ठाकरे यांनी यापूर्वी सतत घेतलेली आहे. सो थांबूया आपण इथे. फार मोठं आणि दीर्घ असं मी विश्लेषण केलेलं नाही आहे, पण मधल्या वेळीमध्ये आपण नेहमी हा प्रयत्न करतो की आज दिवसभरातली एक महत्त्वाची राजकीय घडामोड जी आहे त्याचं नीट महाराष्ट्रासमोर विश्लेषण करायचं, ऑब्जेक्टिव्हली करायचं. माझ्या मते ऑब्जेक्टिव्ह पत्रकारितेची कधी नव्हे ती महाराष्ट्राला फार मोठी गरज आहे. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.